मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. आज सर्व समस्यांचे मूळ कशात असेल तर लोकसंख्या वाढीतच आहे. लोकसंख्या वाढीचे भयावह परिणाम जनसामान्यांवर होऊन सुद्धा लोकसंख्या वाढतेच आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे. उपजीविकेचे साधने कमी पडत आहेत. गरिबी वाढून स्त्रिया मुलांचे कुपोषण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास, शिक्षण, आरोग्य या सार्वजनिक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अन्न, पाणी आणि निवारा अस्तित्वासाठी सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येऊन गर्दीगोंधळ यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. जगाची लोकसंख्या अवघ्या 70 वर्षात तिप्पट होऊन ती 6 अब्जापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दर माणसी पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्थेच्या अंदाजानुसार इसवी सन 2025 मध्ये पृथ्वीवरील 1 अब्ज लोकांना पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. याप्रमाणेच पृथ्वीवरील सागर संपत्तीच्या वारेमाप उधळपट्टीने नैसर्गिक देणगीचा खडखडाट उद्भवणार आहे. निवासी जनतेच्या व औद्योगिक गरजा भागविण्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागेल. त्यामुळे पाण्याच्या व अन्नधान्याच्या कमतरतेस तोंड द्यावे लागेल. लोकसंख्या वाढीमुळे जंगलाचा ऱ्हास होऊन अनेक वृक्षजाती, वनऔषधी, पशुपक्षी, कीटक यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. वायू, ध्वनी, भूमी, जल प्रदूषणामुळे पशुपक्षीच काय पण मानवी जीवनच धोक्यात आले आहे. औद्योगिक व विकसनशील देशांमध्ये जीवघेणे रोग झोपडपट्ट्यांमध्ये वाढत आहेत. बेघरांची संख्या शहरी भागात वाढून एकट्या मुंबईत रस्त्यावर राहणारे 2,50,000 लोक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार जगातील 10 कोटी लोकसंख्येस निवारा नाही. जगात आजही असंख्य लोक भुकेले आहेत. मानवी जीवनासाठी लागणारे धातू, लाकूड, दगड, रसायने इत्यादी साहित्य कमी पडू लागले आहेत. जगातील 80% निरंकुश दारिद्र्यी लोक भारत, पाकिस्तानात आहेत. आपल्या भारताचीही लोकसंख्या कमी न होता 1 अब्जावर जाऊन ठेपली आहे. त्याला लोकांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा हे घटक जबाबदार आहेत. विज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे नवनवीन औषधे निघाली, साथींना आळा बसला व मृत्यू प्रमाणात घटून मानवाचे आयुष्य वाढले. मुलामुलींची लवकर लग्ने, कुटुंब नियोजनाच्या सुविधांची कमतरता यामुळे जन्मदर अधिक राहिला आहे. भारतातील 52% जनता उत्पादनक्षम व बाकीची 48% जनता परावलंबी आहे. लोकसंख्येच्या या भस्मासुरामुळे निरक्षरता, बेकारी, दारिद्र्य, प्रदूषण, टंचाई, गुन्हेगारी, व्यसनाधीनता निर्माण झालेली आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी समाजमत परिवर्तन, जन्म प्रमाण नियंत्रण, कुटुंब नियोजन प्रसार, साक्षरता प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी कार्यक्रम या जागतिक लोकसंख्या दिनी व इतर वेळीही राबविले जात आहेत. हरित क्रांती, श्वेत क्रांती, औद्योगिक प्रगती साधून सरकार व विविध स्वयंसेवी संघटना लोकसंख्या वाढी विरुद्ध जागृती करीत आहे. तरीही अज्ञानी जनता जागृत होत नाही. हे भारताचे दुर्दैव आहे.